नमस्कार, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। इथे स्कूलमधून जाऊन आला होता, बोलली त्याचा आहे ना कपडे धुवायचे होते मला स्कूलचे, आणि मशीन मी आता 2 दिवसांनी लावते सध्याला। जास्त कपडे असतील ना, नाही तर बाकीचे कपडे मी हाताने धुवून टाकते पटकन, रोज मशीन नाही लावत बसत त्यासाठी मी। इथे आहे ना, इथे स्वामीज्ञाची अंघोळ बाकी होती। हा आलेला स्कूल मधून वगैरे जाऊन, तर ह्याचं फक्त हा लेट उठला होता म्हणून ह्याला अंघोळ फक्त बाकी होती। त्याला अंघोळ वगैरे घातलं असं मस्त, त्याला कपडे वगैरे घातले, आणि इथे ना त्या तो खुश झालेला कारण काकी आली होती। तो अंघोळ करत तेव्हाच ती आली होती, मग त्याला असं झालेलं मी कधी जातोय म्हणून। आणि त्याला असं होतं की काकीने मला बाहेर घेऊन जावं फिरायला, म्हणून तो दरवाजाकडे पळत होता तिला बघून। आणि ती आज आता सध्याला तरी ती आई नाही तोपर्यंत ती बोलली की मी थोडंसं रोज येत जाईल म्हणून, सकाळी येऊन संध्याकाळी ती रिटर्न घरी जात जाईल म्हणून। आणि इकडे त्याला फिरवल्याच्या नंतर ना स्वामीला विचारलं तुला काय होतं, तर तो सांगत होता मला अशी ना चक्कर येतोय म्हणून। मग तसं गोल गोल मान अशी फिरवून दाखवता। संध्याकाळी आहे ना असं मस्तपैकी म्हणजे 5-6 वाजता आहे ना मस्त गरम गरम असा चहा बनवला। इथे दूध तापवलं होतं कारण तिला कॉफी प्यायची होती, कारण ती चहा नाही पियत, ती कॉफीच पिते पहिल्यापासून। रोज पण नाही पियत, कधीतरी तिला असं वाटलं ना की कॉफी पियायची तिला तरच ती पिते। चहा ती पिते पण एकदम खूपच क्वचित, एखादा मी बोलते ना 6 महिन्यातून एकदा वगैरे, किंवा असं, नाही तर ती नाहीच पियत चहा म्हणा। इथे मी चहा माझ्यासाठी पप्पांसाठी आहे ना असा गरम गरम चहा वगैरे बनवला होता। मग मी चहा वगैरे पिऊन घेतली, थोडीशी भांडी राहिली होती ती पण मग मी लावून घेतली होती। तोपर्यंत ती पण कॉफी वगैरे तिला बोलली पिऊन घेऊया, मग मस्तपैकी ना जेवणाच्या तयारीला लागूया म्हणून। भाजी काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न असतो यार, रोज मला खूपच भाजी बनवताना टेन्शन असतं, काय बनवू आज, काय बनवू आता, तर आजचं झालं तर उद्या सकाळी काय बनवायचं, संध्याकाळी परत काय बनवायचं, हा प्रश्न आहे रोजचा। तर इथे आहे ना डाळ संपली होती, जी आम्ही रोज आपली डाळ डेली करते ना ती वाली। तर ह्याच्यामध्ये काहीतरी मी अर्धा किलो तूर डाळ ओतली होती, त्यात थोडंसं पाव किलोचं पॅकेट आहे ना मुगाची टाकतो। मग मी ते थोडंसं मिक्स करायचं होतं ना, तर मी असं करून आधी डाळी दोन्ही आहे ना मिक्स करून घेतल्या आणि ते एकत्र करून ठेवल्या। तोपर्यंत ती बोललेली की मी तांदूळ घेऊन आली होती, ती बोलली चल मी कुकर घेते लावून, तांदूळ वगैरे तुला धुवून वगैरे देते, तर तू डाळ वगैरे मिक्स करून घे। मग मी डाळ आहे ना अशी मस्त काही भरणीमध्ये आहे ना भरून वगैरे घेतली। आता आम्ही दोघी जणी आहेत ना ऑलरेडी 4 वर्ष एकत्र राहिलेलो आहेत, त्यामुळे असं बघायला गेलं तर आमचं बॉन्डिंग खूप छान आहे। म्हणजे 4 वर्ष कसं, आता लास्ट इयर मला स्वामीज्ञ झाला ना तेव्हा ते वेगळे राहायला गेले फक्त, पण सण वगैरे आम्ही सगळं एकत्रच सेलिब्रेट करतो। फक्त ते तिथे राहतात, पण बऱ्यापैकी ती हप्त्यातून एकदा दोनदा आहे ना इथे येऊनच जाते। फक्त की आता 1 BHK मध्ये एवढी जागा नाही पुरणार म्हणून ते फक्त तिथे राहायला गेलेत, एवढाच फरक आहे, बाकी बॉन्डिंग वगैरे आहे तसंच आहे। तर इथे आहे ना अंश काहीतरी मला बोलत होता, तर त्याला बोली हा हा नमस्कार नमस्कार त्याला मी करत होती। मग इथे तिने ना कुकर वगैरे लावून घेतलं, ती मला बोलली की मी लावते कुकर, तू स्वामी थोडासा किरकिर करत होता, पप्पांकडे राहत नव्हता तो ऍक्च्युली। त्याला ना पप्पा घरी असतील ना की त्यांना असं वाटतं की त्याला वाटतं की त्याला फिरायला घेऊन गेलं पाहिजे वगैरे, मग तो तिथे ना राहत नव्हता तो सारखा। आणि आता चालायला लागलाय ना तर तो एका जागी ना तो अजिबात थांबत नाही, तो नुसता आहे ना इकडून तिकडे पड, तिकडून इकडे पड, म्हणजे चालायचं पडायचंय, चालायचंय पडायचं, त्याला सध्याला हेच काम आहे। मग इथे तिने कुकर वगैरे लावून घेतलं की मग मी बोलली तू कुकर लावतेस, मी पीठ वगैरे मळून घेते, की जेणेकरून थोडंसं ना लवकर उरकलं ना तर थोडंसं बसायला वगैरे टाइम पण भेटतो। आणि अंशीला भरपूर अभ्यास दिलेला, तर त्याला अभ्यास पण त्याचा घ्यायचा होता। दुपारी पण तिने ना थोडासा घेतला होता त्याचा अभ्यास, कारण तो थोडासा आहे ना काकीचा ऐकतो आणि तो थोडासा घाबरतो घरामध्ये, बाकी आम्हाला कोणाला एवढा घाबरणार नाही, पण तिने जर आवाज वाढवला ना तर मग तो गप्पपणे ऐकून पण घेतो आणि शांतपणे बसतो पण। इथे मी पीठ वगैरे मळून झालं होतं माझं, आणि इथे ना कुकर थंड होण्यासाठीच थांबलेलो होतो, की थंड झालं की मी बाकीच्या फोडणी वगैरे घालून घेऊ। मग कुकर वगैरे असं गार झालेलं। मग आज आम्ही आहे ना छोलेची भाजी करणार होतो, कारण काही सगळेजण छोलेची भाजी खातात, मग विचार केला ही एक केली तर बरं पडेल ना। मग इथे आहे ना कुकर गार होईपर्यंत ती बोली आपण चपात्या वगैरे करून घेऊया पटकन। मग ती असे ना गोळे वगैरे आम्ही दोघी पण आहे ना जेव्हा चपात्या करत ना तर असे ना तेल वगैरे लावून सर्व रेडी करून ठेवतोय। मग ती लाटते मी भाजते, किंवा मी लाटली तर मग ती भाजते, आमच्या पहिल्यापासून आहे। गोळे मेन इम्पॉर्टंट, म्हणजे पटपट होऊन जातं असं वाटतं आमच्या दोघींना, चपात्या पटकन होतात। आणि आता काय जास्त चपात्या तर करणार नव्हतो, फक्त मी आणि पप्पा चपाती खाणार होतो, बाकी तर भात खाणार होते, त्यामुळे मग विचार केला की जास्त पण नाही, अंश आणि स्वामीसाठी एक छोटी छोटी चपात्या करायच्या होत्या। मग पटकन चपात्या वगैरे बनवून घेतल्या म्हणजे या दोघींनी।
आता आहे ना, इथे ना स्वामीला असं वाटत होतं की आम्ही दोघी जणी इथे कायच करतोय, म्हणून त्याला असं झालेलं की मला का नाही हे घेऊन जात आहेत म्हणून, तिथे ही काय करते. तो तिथे किचनच्या इकडेच होता, तिथून इथे त्या ट्रॅलेनला धरून उभा राहून आहे ना, तो गॅसचे ते हात लावत होता की त्याला वरती काय दिसतंय का म्हणून. त्याला बोलली बाबा तू थोड्या वेळात थांब, कारण तवा वगैरे गरम असतो ना, त्याच्यामुळे त्याला बोलली थोड्या वेळात थांब, तुला मी घेते. मग संध्याकाळी भाजी विचार केलेला छोले बनवायचं, छोले इझी पण होतं आणि वाटप वगैरे होतं. मग बोल पटकन होऊन जाईल, काही जास्त तामझाम पण नको त्या कामाचा. पुन्हा बोली ही, कारण एक भाजी जर एकाने खाली तर आमच्याकडे दुसरी भाजी तो खात नाही. मग भाजी बनवताना मला सर्वात मोठं टेन्शन भाजी बनवण्याचंच आहे. कारण मग असं होतं ना की भाजी मग मी बनवू काय, कारण ऍट अ टाइम आता 2 भाज्या पण करणं परवडत नाही. कारण परवडत नाही म्हणजे ते बनवायच्या किती थोड्या थोड्याशा ना, असा प्रश्न पडतो रोजचा. मग आम्ही दोघींनी विचार केला की छोले होते, मी सकाळी भिजत घातले. तिला बोलली छोले आहेत, आपण छोलेचीच भाजी करूया, सगळे खातील आणि मग ते इझी पण पडेल आपल्याला. इथे आहे ना, मग अशा मला वाटतं 7-8-9 चपात्याच इनफ होत्या. 9 चपात्या की 10 चपात्याच आम्ही केल्या होत्या, जास्त पण केल्या नव्हत्या. आणि ती लाटत होती, मी मस्तपैकी इकडे चपात्या भाजत होते. आता 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 अंशला आज ठरवलेलं की अभ्यास कोण होणार, तर आज आमचा अभ्यास काकीच घेणार आहे ठरलेलं. तर तुम्हाला बोलत मम्मा तू घे म्हणून, त्याला बोलली नाही नाही आज काकीच्याच हाताने तो अभ्यास, काकी तुझा अभ्यास घेईल म्हणून. मग इथे ना अशी डाळ घातली होती मी फोडणीला. तर डाळ तिनेच घातली होती, मी नव्हती घातली. ती बोलली मीच घेते घालून डाळ वगैरे फोडणी, तू हवं तर थांब म्हणून. मी स्वामीला घेतलं होतं आणि थोडं बोले व्हिडिओ पण शूट करते म्हणून त्याला घेऊनच. आता प्रॉब्लेम काय होतं की मला सध्याला वेळच नाही भेटत आहे एवढा की मी ते शूट वगैरे करेल आणि मग ते मी अपडेट करेल सगळ्या. मला व्हिडिओ पण एडिटिंगला पण वेळ नाही. आता व्हिडिओ मी एडिट कधी करते, रात्रीचा एकदम सगळे झोपतात ना त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून टाकते. त्यामुळे मला असं पाहिजे तसा टाइम नाही भेटतंय. इथे मग असं चपात्या झाल्या होत्या, तिने डाळीला पण मस्तपैकी अशी फोडणी घातली होती. पप्पांना आता पापड खायचे होते, मग पप्पा बोलले की थोडेसे पापड तळ म्हणून. मग ती बोलली पापड घेते तळून. आणि ह्याचं काय इथे चपात्यांचा कार्यक्रम चाललेला, हा चपाती लाटत होता, इकडे हा असाच खेळत होता नानांबरोबर. अच्छा अच्छा अंश बाबरे, हल्ली त्याने नवीन पद्धत काढली आहे, तर चपात्यांना ना वरती तो कलर बिलर करून बोलतो मी केक बनवतो म्हणून. मग त्याचं तर काहीतरी वेगळंच दुनिया आहे सध्याला. मग त्याला मी रोज थोडंसं पीठ देते की जेणेकरून तो आहे ना तिकडे खेळत बसतो, मग माझ्या मागून येत नाही नुसता भुनभुन भुनभुन करायला. तिथे डाळ मीठ वगैरे टाकून झालेलं, मग मुली थोडंसं फास्ट करून कोथिंबीर वगैरे टाकून आहे ना म्हणजे गॅस बंद करून टाकलेला. इकडे आहे ना भाजी बनवायची तयारी केलेली. आता छोलेची भाजी एकदम सोपी करते मी, म्हणजे असं खूप काही टाकत नाही त्याच्यामध्ये. नेहमीप्रमाणे तेल टाकलेलं, अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली, कांदा थोडं कांद्यामध्ये मीठ वगैरे टाकलं होतं. नंतर असं आहे ना टॅमॅटो आहे, हे छानपैकी आहे ना मऊ होईपर्यंत चांगलं आहे ना परतून घ्यायचं. कारण काय होतं ना, कांदा थोडा आणि टॅमॅटो ना मऊ झाला ना की खायला बरा वाटतो. अच्छा मी याच्यात एक बटाटा पण घातला होता, कारण मला असं वाटलं की छोलेची भाजी कमी पडेल कदाचित, मग एक बटाटा घालते की मला अंदाज नव्हता की मला असं वाटतं की छोले कमी आहे म्हणून. सुक्या मसाल्यांमध्ये ना मी छोले मसाला घेतलेला, आमचा जो घरगुती मसाला आहे तो घेतलेला, आणि काश्मीरी लाल तिखट घेतलेलं. मी जास्त मसाले पण यूज नाही करत, जेवढं म्हणजे कमी मसाले आहेत ना जेवढे असतील तेवढे घरात तेवढ्यातच करते. मग असे मस्त सुके मसाले वगैरे टाकून घेतले. बटाटा थोडासा परतून घेतला होता, कारण की आहे ना बटाटा कच्चाच होता, आणि हे कसं छोले शिजवून घेतलेले ऑलरेडी मी. इथे मी थोडंसं वाटप टाकलं होतं, जे कांदा खोबऱ्याचं नेहमीचं माझं मी एक्स्ट्रा जे वाटप बनवून ठेवते ना तेच आहे ना थोडंसं टाकलं ह्याच्यामध्ये. नंतर छानपैकी असे छोले टाकलेले आणि छानपैकी मिक्स वगैरे करून आहे ना त्यामध्ये थोडंसं थोडंसं मी थोडंसं जास्त पाणी टाकलं तर बटाटा शिजलेला नव्हतं, बोली बटाटा पण शिजला पाहिजे आणि थोडीशी ग्रेव्ही पण पाहिजे होती, जास्त ग्रेव्ही पण नाही, थोडीशी ग्रेव्ही पण पाहिजे होती. इकडे माझी बहीण आणि ना माझे पप्पा मार्केटमध्ये आले होते, तर मला तिने फोन केला की स्वामी आहे का जागा, तर मी येते भेटायला म्हणून. तर तिला मी बोली ये म्हणून. तर मी व्हिडिओ काढत होते, तर मला बोलते काय तू सारखा सारखा व्हिडिओ काढतेस माझा, आता बंद करून टाक तुझा व्हिडिओ, म्हणून ती आलेली कॅमेरा बंद करायला. आणि इथे अशी भाजी आहे ना रेडी झालेली, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. आणि मग इकडचं मला भांडी वगैरे घासेपर्यंत ती बोली की ह्याचा मी अभ्यास घेते, कारण भरपूर पेजेस होते अभ्यासाला त्याला. आणि तो कसा तिने सांगितलं तर तो ऐकून थोडासा स्वतः पटपट म्हणजे थोडा पटपट करत होता. मी बसवलं ना तर त्याचा भरपूर टाइमपास करतो तो, एवढा टाइमपास करतो ना, म्हणजे एक पेज करायला तो अर्धा का 1 तास पण घेत असेल मला वाटतं. पण हिचा ऐकतो म्हणून मग, आणि तो ती एकदम त्याला प्रेमाने सांगते तू एकदम छान करतोय, मग तो एकदम खुश होऊन करतो. मग हे लोक म्हणजे मग पप्पा आणि बहीण निघाले होते घरी जायला, तर ही मला अशी बाय बाय करत होती. आणि
तो मागे लागलेला माझ्या पप्पांच्या की म्हणजे मी पण जातो म्हणून. आणि इथे त्याला बोलले ना पप्पा कुठे, तर तो आपला आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दाखवतो आणि आहे ना असा पाया वगैरे पण खूप छान पडतो. त्याला खूप आवड आहे असं मूर्तीकडे जाऊन पाया बिया पडायची. आणि ही ना वैतागली होती मला मी व्हिडिओ काढत होती म्हणून. मला म्हणते तर बंद कर, चल आता बस कर तू, चल बस कर. मग थोडं थोडा हेक्टिक जातो थोडा दिवस, पण छान जातो. तर आमच्या इकडे ही लिफ्ट बंद झाली आणि ही लिफ्ट तुमच्या फ्लोअरला थांबतच नाही, काय माहिती काय. मग हे लोक गेले, मग बाकीचे मी ओळखल्या वगैरे, तर छान गेला दिवस.